तो परशुराम जयंतीचा प्लॅन होता, तो अचानक कॅन्सल करावा लागला आम्हाला, कारण की समयाला बाहेर जायचं होतं. आणि मी पण तुम्ही बघू शकता बरं काही अशी गाडी करते बरी, म्हणून याला मी ब्लॉगमध्ये घ्यायचं नसतं. हे बघा याला काय भेटलं, कुठे भेटलंय? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सकाळी 8ला सुरू होतोय, कारण की ते जे गहूचे 3 पोते राहिले होते का, ते टाकायचे होते आम्हाला. आणि हे बघा सकाळी गच्चीवरून ब्लॉग सुरू होतोय. लावेशला पण सगळे उठवले आणि दोघांच्या पण आंघोळी वगैरे झालेले आहे. म्हणजे गहू वगैरे सगळं काढून झालं मी ब्लॉग सुरू करतोय. तर आमचं सगळं झालेलं आहे आता, आंघोळ वगैरे, फक्त नाश्ता राहिलेला आहे. नाश्ता झालं की झालं. मग काय म्हणतो लावेश, कसं वाटलं सकाळी काम करून? केलं ना, उचलले ना तू पोते. या बघा काही झालूस तर बसलेला होता, म्हणजे याला तरी काही बोललं नाही. आणि जर मी त्या जागी बसलेलो असतो, आज इथं बसलेला होता, तर जाऊ दे. तर मित्रांनो, लावेश एक प्रकारचा चोर आहे, कारण की तो दुसऱ्यांच्या घरात झाकू बघतो, माहिती का? पोलिसात कोण आहे? तर काहीच तुम्ही बघू शकता बरं, काही अशी चाळी करते वरी, म्हणून याला मी ब्लॉगमध्ये घ्यायचं नसतं मला, पण तरी घ्यावं लागतं आता, भाऊ म्हणल्यावर काय. आणि हे बघा सकाळचा व्ह्यू. मग सकाळी नाही, आता लेटच झालेलं आहे म्हणा. आम्ही 8 वाजल्या, म्हणजे आम्ही 8 वाजल्यापासून आलेलो आहे गच्चीवर, आणि आता कमीत कमी काहीतरी 10-10:30 झालेले असतील. तर मस्त हवा वगैरे सुटली होती, तर आम्ही आंघोळ वगैरे करून वापस वरच आलो. त्यांना म्हणलं थोडंसं पोते 1-2 खाली न्यायचे होते, ते नेले, आणि मी म्हणलं पटकन ब्लॉग सुरू करून टाकू. तर गच्चीवरच आलो होतो आम्ही. एक नंबर मजा येते, हवा अशी सुटलेली आहे ना, असं वाटतं उन्हाळ्यात हेच नाही. तर मित्रांनो, आज 29 तारीख आहे, आज परशुराम जयंती. तर मी आणि समरच्या ढोलपथकात आहे, वादन आहे आज. संस्थान गणपतीला संभाजीनगरमध्ये जे राहतात त्यांना संस्थान गणपती माहिती असेल, तर संस्थान गणपतीच्या तिथं त्यांचं वादन आहे. तर तिथे तुम्हाला मी आणि समय जाणार आहे आज बघायला काय वादन करणार आहे ते. म्हणजे मी पण होतो गणपतीच्या टाईमला, मी महाकाल प्रतिष्ठानमध्ये होतो. तर यावर्षी मी घेतलं नाही, कारण की काही ते पेशंट वगैरे आजी, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला घेता नाही आलं. नसतं लावेशन मी घेणार होतो त्याच्यात. पण आता समर्थ आहे, तर समर्थला मी आणि समय त्यांची जरा व्हिडिओ क्लिप वगैरे घ्यायला जाणार आहे. तर संध्याकाळचा एवढाच प्लॅन आहे, बाकी काही नाही. ते आज चेस खेळायचं का? चेस खेळायचं का? खेळू ना. नाही करत अरे, खेळू ना एक मॅच. हो मग मी का आत्ता म्हणतोय का, आत्ता नाश्ता वगैरे करून घेऊ ना, मग खेळू. हे बघा याला काय भेटलं, कुठे भेटलंय? फ्रीज मध्ये भेटलं. काय म्हणतेस? हां, वनिला कोल्ड मँगो ड्रिंक. मँगो ड्रिंक तूच पी बाबा, ते मला नको. तर मित्रांनो, तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगतो मी. जेवढे पण पोते आणले होते का वर, मी एकट्याने उचलू हां, जेवढे पण वाळवले का, तेवढे सगळे वापस भरले, आणि आता वापस करायला चाललेले हवे. का माहिती का? कारण की ना, जेव्हा आई ती हे करत होती, दळण काढायला चालून देत होती ना, तर तेव्हा म्हणजे एकदम किडे, असे जिवंत किडे त्याच्यात हे होते, आणि काही मेलेले किडे होते, आणि एकदम म्हणजे घाण निघत होते त्याच्यात ना. आता ती वापस द्यायची, ते वापस तिथं टाकायची. आत्ता खाली उचलून दिलेले, जस्ट वापस खाली न्यायची, वापस वर आणायची. अरे बाप, म्हणजे तिथं द्यायचे, मग ते भरून देतील वापस, ते नवीन वाले आणायचे, वापस तेवढे उचलत आणायचे. एखाद्या वेळेस तो जो समय आहे, माझा प्लॅन आहे तो कॅन्सल होणार आहे. आणि आजचा जो प्लॅन आहे, त्या क्रांती चौकात जाणार होतं. समर्थला फोन लावला मी, समर्थला कुठं होणार आहे वादन, तर तो म्हणे ह्याला होणार आहे, कुठे, संस्थान गणपतीला होणार आहे. तर मी सांगितलं होतं वाटतं संस्थान गणपतीला होणार आहे, तर तिथं जायचं आहे आम्हाला. तर थोडं लवकरच निघावं लागेल. एखाद्या वेळेस मी आणि लावेश स्विमिंग क्लासेस जॉईन करणार आहे, मग तिथं पण दाखवतो तुम्हाला कसं वगैरे शिकवते ते. तर बघू एखाद्या वेळेस. ते उस्मानपुरावालं आहे, म्हणजे जवळच आहे, तुम्ही लहानपणी पण केलेले क्लासेस, त्या सरांकडेच जाईल. नसं मग बघेल दुसरं कुठे, तर बघू द्यायचं. आणि तबल्याचं पण शिबिर सुरू झालं. शिबिर म्हणजे काय, सकाळी 6 ते 9 कंटिन्यू 3 घंटे तबला वाजायचा, स्वतःची तबले तिथे घेऊन जायची. तर आता सुरू झाले, मी आज काही गेलो नाही, तर उद्या जातो. आता उद्यापासून रेग्युलर करतो. आता हा तबला तुम्हाला दिसणार नाही उद्यापासून घरात. आणि हे बघा साईबाबांची मूर्ती लावली मस्त इथे देवीची आहे, याच्या मागे साईबाबांची होती, पण आता आम्ही इथे लावली, किती मस्त दिसते. तर मित्रांनो, ते आता आईचं जेवण झाले, तर ते सगळं बदलून येतो पहिले, आणि मग भेटतो तुम्हाला. एखाद्या दिवस संध्याकाळीच भेटेल मी डायरेक्ट, कारण की अजून 2-4 कामं वाढलेली.
तर एखाद्या वेळेस मी डायरेक्ट संध्याकाळी भेटेल तुम्हाला. तर सांगतो मी तुम्हाला प्लॅन कशी होती काय होते त्याचे घेऊन. चला भेटू मग तेव्हा. क्लासेस लावायचे का कन्फर्म एकदम? कन्फर्म एकदम. आई पण हो म्हटली. आई म्हटली तुझ्या मित्रांना पण विचार एखाद्या आला लावतील का म्हणते? आरुषला तर येते म्हणून, तो नाही म्हणला तर येते कुठं म्हणजे पूर्णी कुठे ती त्यांनी आधी लावले होते पण आता विसरला असेल. हा मी पण लावले होते ना, पण मी विसरलोच ना. त्यांनी दुसरी त्याला काय कर म्हणा, आपण मिळून लावू म्हणा, मजा येईल. तेच तर मिळून तसं म्हण त्याला. तो नाही म्हणला ना तर मिळूनच लावणार आहे. मजा येईल म्हणा. अरे मग तुम्ही आत्ता घ्यायचं ना समोर सोबत परशुराम जयंतीला. मी भेटणार त्याला पण. अरे पण जाऊ दे, इथं ना कसं आहे ना 5 ते. मित्रांनो तुम्हाला सांगतो, जे गणपतीला वाजवतो का आम्ही दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत, इथं फक्त 5 ते 10 काहीतरी. मी आता जातोय गहू वगैरे बदलायला. गाडीच्या माझ्याकडे थोडी गाडी थंडी करतो आणि मग गाई खाली येईल, मग जातो पटकन निघतो. थोडी गाडी थंडी करून घेतो. बघा उन्हात उभी खूप, गाडीला उन्हात उभी आहे, तिला थंडी करतो आणि निघतो मग. ओरडीत राहतं रात्रंदिवस ओरडत राहतं इथं खाली. म्हणजे मी कधी पण खाली आलो काय ओरडताना दिसतं, म्हणजे दिसतच मला. ए कृष्णा, इतकं कोण ओरडत राहतो भाऊ तू? इकडे इकडे इकडे. लोकांना एक प्रश्न आहे तुझ्याबद्दल, त्याला विचारू. लोकांना प्रश्न आहे तुझ्याबद्दल, एवढं ओरडत कोण राहतो तू? मी कधी खाली आलो की हे आपलं नॅचरल आहे. आता मी घेतलेला याचा व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल काय प्रकारे ओरडतो. देशासाठी गाणं म्हणत होतो. देशभक्ती ऑन टॉप. अरिजित सिंगला बंद करावं का आम्ही आता? बी प्राकले बंद करावं लागतं. बाई वॉर होणार आहे. वॉर कधी ते माहित नाही. वॉर चालू आहे. मी नाही येणार रे, मी व्हिडिओ करायला येतो, तुम्ही मारा मारे कर. मीम वॉर आहे. मीम वॉर. हो का? मीम सेंड करायचे एक दुसऱ्याला. अच्छा, त्या ग्रुपवर ऑल द बेस्ट. कमी ओरड थोडं. मला आले व्ह्यू घालते इथं व्हिडिओ करत आलो मी. अशी प्रकारची खतरनाक लोक आहेत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, तर अशांना मला सांभाळत लागणार आहे. आता काय करावं? हो की नाही मित्रांनो? तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण असतील, पण ते जरा कॅमेरा पुढे तरी हे राहत असतील. हे माझे मित्र कसे माहिती का, कॅमेरा चालू कर तू, नसता बंद कर, आम्ही जसे आहे तसेच राहणार आहे. आणि चांगलं आहे, माणूस जसं आहे तसंच त्यांनी राहायला पाहिजे. की कॅमेरा सुरू आहे म्हणून फेक दाखवायचं तसं काही नाही करायचं. जसे तुम्ही नॅचरली आहे तसेच तुम्ही दाखवा ना, तर काही गरज नाही त्या. तर आता पटकन एकदम गरमी व्हायली, थोडी एसी बिसी. त्या गाडीला ना तुम्हाला एक दाखवतो. हा जो लाईट आहे कोणता, हा इथलचा जो लाईट गेला बघा आत्ता, तो जोपर्यंत लाईट जात नाही का गाडी सुरू नाही करता येत. आणि तो लाईट गेल्या गेल्या गाडी सुरू करावी लागते, नसतं गाडी सुरू होत नाही लवकर. तर मी थोडं थांबा, एसी वगैरे लावतो. थोड्या गाडी थंडी करतो आणि निघतो पटकन, आणि ते गहू वगैरे घेऊन येतो. आता वापस उद्या उचला लागणार आहे ते, तर बघू ना, आपण उचलणंच आहेच आपल्यालाच खायचंय. मला थोडी गाडी गरम वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला. चला. छोट्या मेंबरची, म्हणजे घरातल्या सगळ्यात छोट्या मेंबरची, म्हणजे सगळ्यात छोटी बहीण, एकदम छोटी, तिला मी तुम्हाला भेटणार आहे आज. तर तिच्याकडे जाणार आहे दुपारी. मला एकदम आत्ताच खुशी होती, कारण की माझी सगळ्यात फेवरेट छोटी बहीण, सगळ्यात छोटी बहीण आहे ना ती माझी. तर तिला भेटायला जाणार आहे, लाभेशला घेऊन जाणार आहे, तर तेव्हा भेटतो मी तुम्हाला तिला पण. मित्रांनो आम्ही आता चाललो आहे आमच्या बहिणीकडे, एकदम सगळ्यात छोट्या बहिणीकडे. जसं मी तुम्हाला दुपारी सांगितलं होतं गहू आणायला जाताना, तर तिला जातो आता तिथं, आणि मग तिच्या घरी गेल्यावर भेटतो. ते आता लहान आहे ना एकदम, तर तिच्या डोळ्याला कॅमेरा वगैरे जर हे होत नसेल तरच व्हिडिओ करेल, मी नसतं मग जाऊ दे. बाळाकडून लावले खेळून, पण ते बाळ छोटा असल्यामुळे मला व्हिडिओज नाही काढता आला. तर सध्या आम्ही आपल्याकडे थोड्या इथं बसतो आता पायऱ्यांवरती थोड्या वेळ बसतो आम्ही, आणि मग जातो घरी. मावशीने पण एवढं जेवायला दिलं तर ते आज चेस करूया. तू संध्याकाळी चालतं म्हणला का चालतं रात्री रात्री मस्त चेस करू. दुपारी मला ते लेजंड ऑफ हनीमून करायचं पण. हा ते आता तू दुपारी बघ, आता आपण चेस करू. हो मग ते मी डायरेक्ट उद्या बघणार आहे. आज डायरेक्ट 2 घंटे पाहिले मी, म्हणून उद्या बघतो डायरेक्ट. तर थोड्या आत्याकडे बसतो आमच्या. आता माझं लर्निंग लायसन्स पण आलेलं आहे, ते घ्यायला गेलो होतो मी जस्ट आत्ता. आणि आता काय करतो, पटकन मी हे करून घेतो, लावेशला खाली बोलून घेतो, मग जातो घरी.
मला भूक आवेशला घेऊन आता जातोय घरी, थोड्या वेळ जेवतो पहिले आणि मग मस्तपैकी हे घेतो केस आणि त्याच्या आधी एक काम करायचे आम्हाला, ते काम करून जातो घरी. मित्रांनो सगळी कामं वगैरे करून आलेले आम्ही बाहेर आता आणि आता जातोय वर. वैभव सूर्यवंशी 14 वर्षाचं काय मारलेलं आहे त्यांनी, म्हणजे एकच नंबर बॅटिंग. आला की फिरवलंय, आला की फिरवलंय, जणांतर मारले. म्हणजे पहिल्यांदा मला काल IPL बघायला मजा आली बाबा या सीझनची. तर आता इतकं बोर झालेलं होतं. कसं वाटलं काल वैभवचं मॅच पाहून? भारी वाटलं. नाही खरं भारी खेळला बरं का तो, एकदम म्हणजे आला की उडवलाय, आला की उडवलाय, अशी मजा आली नाही एक नंबर. कसं बघ शिक त्याच्याकडून काहीतरी, धनातून उडवतो. आणि मित्रांनो आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे एक नंबर. आणि तो परशुराम जयंतीचा प्लॅन होता, तो अचानक कॅन्सल करावा लागला आम्हाला, कारण की समयाला बाहेर जायचं होतं आणि मी पण माझ्या मावशीकडेच होतो त्या बाळाकडे, आणि त्याच्यानंतर मला आत्याकडे पण जायचं होतं. तर त्यामुळे आम्ही आपला परशुराम जयंतीचा प्लॅन कॅन्सल करून टाकला. मला जाऊ दे नेक्स्ट टाईम जाऊ कधी. आणि आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, घरी आत्ताच आलो आम्ही, जेवण वगैरे केलं आणि जस्ट एडिटिंग चालू होती. म्हणलं हा व्लॉग संपून घ्या. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. म्हणजे असे खूप सारे प्लॅन असतात की आम्ही भारी भारी केलेले असतात, पण ते काही ना काही कारणाने कॅन्सलच होत असतात. तर असेच कॅन्सल झाले. कालचा पण व्लॉग जो मी टाकलाच नाही तो पण असंच काहीतरी कारणाने कॅन्सल झाला होता. तर आता नेक्स्ट व्लॉग येतच राहतील. तर या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट व्लॉग. बाय.